हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? चला आज आपण नाश्त्यासाठी उपमा बनवूया. आता उपमा बनवायची रेसिपी आपण चालू करूया. गॅस, कढई आता चांगली तापली आहे. आपण थोडं तेल टाकूया. तेल टाकलं. उपमा बनवायसाठी थोडीशी राईला चांगलं आपल्याला तडतड उरू द्यायचं आहे. जेवढी राई त्याच्यात काळी होईल तेवढं स्वाद येईल. त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता, जिरं, कांदा, कांद्याला चांगलं भाजून घ्यायचं. कांदा चांगला भाजलाय. आपण याच्यात आता थोडी हिरवी मिरची, 2-3 हिरवी मिरची कापलेली, मिरची टाकून झाले. आपण याच्यात टमाटर टाकूया. ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर पण टाकायचं आहे. वरून कोथिंबीर टाकून याच्यात म्हणून ह्याच्याकडे याच्यात टाकायचं कोथिंबीर. सर्वेला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. एवढे मी शेंगदाणे घेतले. त्यामध्ये शेंगदाणे पण टाकायचे आपल्याला. कोणी उपीट बोलतंय, आपण उपमा बोलतोय. आपल्याला याला चांगलं आता उडू द्यायचंय. कांदा हे मसाला मस्त झालाय आपला. आता आपल्याला 1 गिलास पाणी टाकायचं आहे. उपम्यामध्ये पाणी जास्त टाकू नका. तुमची फॅमिली जास्त असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता. का जास्त पाणी टाकलं आणि एवढा रवा असला ना तर मोकळा मोकळा बनतो. जास्त तुम्ही पाणी टाकितलं ना पातळ उपमा बनेल. त्यासाठी 1च गिलास पाणी पाहिजे. आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर आपण हा रवा याच्यात घालूया. झाकण हे बघा किती मस्त उकळी आली आहे. आता आपल्याला हळूहळू याच्यात रवा सोडायचा आहे आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा असं हळूहळू असा रवा सोडायचा आहे. त्याने आपल्याला गाठी नाही बनते. रव्याला उपम्याला गाठ्या नाही बनतात. आपल्याला असं हळूहळू सोडून हलवत चालायचं आहे. एकदमशी टाकलं ना त्याच्यात गाठी बनतात. गाठी मग कच्च्या राहतात, चांगले होत नाहीत, शिजत नाही. हे बघा असं आपल्याला उपमा कडक झाला पाहिजे आपला. आता याला आपल्याला 5 मिनिटं थोडं स्लो गॅसवर ठेवायचं आहे. आपल्याला गॅस स्लो करायचा. 5 मिनिटं फक्त. 5-10 मिनिटं झाले. बघू शकता आपला उपमा किती मस्त कडक झाला बघा, हॉटेलसारखा. हे बघा पातळ नाही काय नाही, मस्त कडक उपमा आहे आपला. हे बघा मोकळा मोकळा जसा हॉटेलमध्ये बनतो तसं झालं का. आपल्याला पाणी आहे ना थोडं कमी टाकायचं. पाणी टाकलं की गारा बनतो. त्यापेक्षा आहे ना पातळ पातळ नको, असं मोकळं मोकळं पाहिजे. हे बघा हॉटेलसारखा, थोडा पण पातळ नाही. हे बघा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि मला फॉलो करा.